तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आहे आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये असलेल्या गुंज या गावातील श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या संस्थानाला, जे संस्थान अतिशय सुंदर आणि जागरूक असून या संस्थानाचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे। तर मग आज आपण या संस्थानाला भेट देऊयात, या ठिकाणाची सविस्तर माहिती घेऊयात आणि ठिकाणामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवाने निघालो आहोत गुंज या ठिकाणी जाण्यासाठी। गुंज हे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये असलेले एक गाव आहे, जे गाव अंबडपासून साधारणतः 100 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूयात आता थेट गुंज खुर्द या गावामध्ये। तर मित्रांनो, जसे की आता आपण श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज संस्थान या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर आता आपल्याला या संस्थानाची सविस्तर माहिती याच गावचे म्हणजेच गुंज गावचे रहिवासी असलेले व संस्थानाचे पुजारी असलेले श्री चंद्रकांतजी जोशी हे देतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद गोदा तिरुवा सिद्धेश्वर महाराज की जय। हरहरेश्वर महाराज की जय। कमलया माता की जय। गंगा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त योगानंद महाराज की जय। समर सद्गुरु चिंतामणि महाराज की जय। परम पूज्य श्री छन्नभाई महाराज की जय। श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज इथं कसे आले? ज्यावेळेस वासुदेवानंद सरस्वती गुरुडेश्वरला होते त्यावेळेस त्यांच्या सेवेमध्ये योगानंद महाराज होते। शेवटच्या काळामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं की योगानंद महाराजाला दक्षिण दिशेला लांब कुठंतरी तू जाय, असं सांगितल्यानंतर योगानंद महाराज तिथून निघाले आणि मोठे महाराज तिकडं समाधीस्थ झाले। योगानंद महाराजांनी इथं आल्यानंतर इकडं चातुर्मास बरेच केले त्यांनी। ज्यावेळेस वरुडला होते त्यावेळेस सद्गुरु चिंतामणी महाराज यांची आई तिथं दर्शनाला आली सावळीहून। सावळी हे गाव जवळच आहे जिंतूरच्या। तिथून ते दर्शनाला आल्यानंतर सगळ्यांना महाराजांनी काही प्रसाद वगैरे दिले आणि महाराजांच्या आईला पंचपदी प्रसाद पुस्तक असं दिलंय। तर त्यांच्या आई म्हणाल्या किंवा माझ्या घरी वाचायला कोण नाही, माझे मुलं लहान लहान आहेत व ती जात राहिलेत। तर महाराजांना योगानंद महाराजांनी सांगितलं तुझ्याच घरी आहे म्हणे, हा वाचणारा याचा अधिकारी तूच आहेस असं सांगितलं। त्याच्यानंतर सावळीला गेल्यानंतर आईला महाराजांनी विचारलं किंवा का आणलं तू माझ्याकडं? महाराज आले तिथे प्रसाद का आणला? आईनं महाराजाला पंचपदीचं पुस्तक दाखवलं चिंतामणी महाराजाला आणि चिंतामणी महाराजानं ज्यावेळेस ते 5 वर्षाचे होते त्यावेळेस ते खडखड पुस्तक वाचून आईला दाखवलं। तर त्याच्यातूनच नंतर मग ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस महाराज विचारायचे अभ्यास कसा काय? महाराज विचारल्यानंतर महाराज सांगायचे माझा अभ्यास चालू आहे। तर त्याप्रमाणे मग पहिली भेट झाली, नंतर दुसऱ्या भेटीमध्ये सांगितलं। आता इथं योगानंद महाराज आले शेवटच्या काळाला पुन्हा, त्यावेळेस चातुर्मास होते। नंतर मग पुन्हा इथं भिक्षा वगैरे घ्यायची। शेवटच्या काळामध्ये तब्येत थोडीशी बिघडली, इथं समाधीस्थ झाले आणि नंतर मग पुन्हा त्याला त्यांची इच्छा होती, त्यांनी सेवेकरी मंडळी भक्त मंडळीला सांगितलं होतं की आपल्याला इथे एक दत्त बसवस्थान
व्हावी अशी इच्छा आहे. हा, हा. पण ती म्हणे माझ्या हातात नाही, पुढे कोणीतरी करील असं सांगितलं होतं. तर चिंतामणी महाराजांना पुन्हा भेटीनंतर आले इथं, पुन्हा नंतर संस्थान उभारलं, सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर महादेव, आणि दोन्हीकडून 2 लादण्या आहे. हे पूर्वीचं स्थान आहे सगळं, म्हणजे कोणालाच माहित नाही असतलं स्थान ते. म्हणजे त्याचा काळ माहित नाही, हो. कधीच आहे काय? हो, आधीच पूर्वीच आहे. हा. तर योगानंद महाराज ज्यावेळेस आले त्यावेळेस इथं लादणीमध्ये थांबत होते, आणि सिद्धेश्वरापाशी इथं त्यांची आराधना चालायची. अच्छा अच्छा. योगानंद महाराज खाली लादणी पैसे थांबायचे आणि हो. नंतर हो, इथं दर्शन आराधना वगैरे करायची. हा, हा. तर पुन्हा नंतर मग चिंतामणी महाराजांना हे सिद्धेश्वराला रोज दरवर्षी चातुर्मासमध्ये 1 महिनाभर लाखोळी व्हायची. अच्छा. हा, रोजचे 4,500 बेल नित्य वाहत होते. रोजचे 4,500. हो नित्य. हो. तर असं हे स्थान आहे हा, हा. योगानंद महाराज आणि चिंतामणी महाराज. चिंतामणी महाराज म्हणजे 2 टाइम पूजा राहायची. अच्छा. दुपारी पूजा करायची आणि संध्याकाळी पूजा महाराज करत होते. अच्छा. इथं या महादेव. हो, सिद्धेश्वराचं. सिद्धेश्वर महादेव. हा सगळं म्हणजे पूर्ण इमारत जुनीच आहे का? ही नवी आहे. हा, ही जी आहे. हा, हा. याच्यानंतर पुन्हा हे सगळं जुनं होतं. अच्छा. पायऱ्या वगैरे इथून होत्या हा. वर जायला, हा. दगडी पायऱ्या होत्या. हा. मग महाराज चिंतामणी महाराजांनी सगळे डेव्हलपमेंट केलेले. हा, हा. हे जुनं ऑफिस इथं. अच्छा. हे जुनच होतं का? हा, हा. आता हे ऑफिस चाललंय समजा. हा, ऑफिस येत आहे. त्याच्यानंतर मग इकडं हा, हा. त्यावेळेस योगानंद महाराज इथं थांबत होते. हा. तर मग चिंतामणी महाराजांच्या मावशी येत इथं. अच्छा. इथं. हा, मावशीकडे येत होते. हा, हा. त्यावेळेस मग त्यांची मावस भाऊ दत्त मास्तर, हा, आणि ते स्नानाला जाताना, स्नान करून येताना हा. महाराजांना भेटायचे, दर्शन वगैरे घ्यायचं. हा. महाराजांना विभूतीची विहीर टाकली त्यांच्या, हा. किंवा हे हातावर दिली, हा. आणि ती विभूती ती म्हणे नीट ठेवू सांभाळून. हा. त्यावेळेस ती एक शक्तिपात दक्षा म्हणून महाराजांना झालेली आहे. हा. तर ती महाराजांना खाऊन टाकली. हा. सांभाळून ठेवले का म्हणे? हा. महाराज म्हणे ठेवून दिली, हा. त्याला कुणीच आता हात लावित नाही. हा. असं ते चिंतामणी महाराजांना आणि दर्शन घेतलं. हा. महाराज म्हणजे मला वकिलीची परीक्षा द्यायची, हा. मी वकील व्हावं हा. अशी माझी इच्छा आहे. हम्म. महाराज म्हणले तू माणसाचा वकील कशाला होतो म्हणे, हा. देवाचा वकील होय, हा. देवाचा वकील होशील म्हणे तू. हम्म. असं म्हणून ती विभूती दिली महाराजांनी, हा. आणि ती महाराजांना खाऊन टाकली. अच्छा. तर त्यावेळेस मग ती शक्तिपात दीक्षा झाली. हा. आणि नंतर मग दर्शन घेऊन महाराज जात राहिले. मग महाराजांची त्याची पुन्हा काही भेट झाली नाही. पण ज्या योगानंद महाराज पुन्हा इथं थांबत होते, इथं हे त्यांचं हे. हा, गावात एक 7-8 घरं आहेत ब्राह्मणाची. अच्छा. तिथं भिक्षा मागायची आणि इथं येऊन करायचं, इथं राहायची. इथं थांबायची. हा. त्यांचं झोपणं, हा. बसणं, उठणं सगळं इथं होतं. इथंच का? ही त्यांची समाधी. हे महाराजांची हा. समाधी. हा. इथंच बसायचे, हा. इथंच उठायचं, इथंच बसायचं, सगळं इथंच स्वतःचे. अच्छा अच्छा. हे सगळ्यात ही पलीकडले लादणे, हा. आणि ही एक लादणी, आणि वरचं सिद्धेश्वराचं हे सगळं जुनं आहे. म्हणजे हे 3 हा. ठिकाण समजा हो. जुने पहिल्यापासून. हो. त्याचे काळ कोणाला माहित नाही हो वगैरे. हो, ते एकदम काहीच माहित नाही हा. कोणाला तिचं. हे चिंतामणी महाराजांच्या अगोदरच्या काळात. हो, योगानंद महाराज इथं योगानंद महाराजांचे. एक पाऊल वाट होती, इकडे सगळं निवडं होतं, सगळं झाडे झुडपं होते, फक्त एक पाऊल वाट होती हा. गावात जायला. हा. त्या पाऊल वाटेनं महाराज यायचे आणि इथं थांबायचे. अच्छा. असं. हा, मग ते इथं समजा इथं हे करायचं. हो, इथं. हा. त्याच्यानंतर इथंच त्यांची समाधी वगैरे. इथंच समाधी झाली. हा. नंतर मग पुन्हा निशाण घाटाला त्यांना जलसमाधी देण्यात आली. जलसमाधी. हो, निशाण. निशाण घाटाला त्यांचे भाऊ रघु काका हा. इथं आले होते. त्यांच्या हातानं सगळं त्यांचा संस्कार झाला. अच्छा. आणि मग
त्याच्यानंतर मग ते रघु काका इथलं सगळं पाहत होते. तर नंतर मग पुन्हा त्यांचे बापूदेव म्हणून एक पुजारी होते इथं, ते पूजा वगैरे पाठ करायचे सगळं. तर मग महाराज इथं ज्यावेळेस आले त्यावेळेस इथं एक मुनीम म्हणून राहिले होते. अच्छा, महाराज हो, महाराजाचं ते एक चालू होतं आणि इथं आराधनाही करायची. साधना करून रात्री साधना करायची, दिवसा हाताखाली काम करायची, गुजरायची. असं त्यांचं चिंतामणी महाराज. आणि त्यांनी हे सगळं उभारलं योगानंद महाराजाच्या नंतरच्या काळात. चिंतामणी सभा मंडप वगैरे हे सगळे जे काम आहे पूर्ण काम टोटल चिंतामणी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये त्यांनी सगळं बांधकाम हे सगळं केलं. परिसरही जवळजवळ 10 एकरचा परिसर केला. हो, आणि नंतर मग तुमचे ते शेती वगैरे सगळे लोकांची काही घेऊन काही लोकांचे आणण्यात आले काही असं करून शेती वगैरे करून ठेवली. सगळं महाराजांनी हे सगळं करून ठेवली चिंतामणी महाराज. म्हणजे त्या काळापासून आणखी हो, त्या काळापासून चिंतामणी महाराजाचं मूर्ती आहे तिथं आपण जाऊ आता. अच्छा, म्हणजे योगानंद महाराजांचे जे शिष्य होते चिंतामणी महाराज, हो, तर त्यांची समजा इकडे हे जसं इकडे यांचं हे होतं स्थान, तसं त्यांचं इकडे स्थान. हो. चिंतामणी महाराजाचं मूर्ती स्थान. त्यांची मूर्ती समजा चिंतामणी महाराज. चिंतामणी महाराजाची मूर्ती. योगानंद महाराज पट्ट शिष्य, योगानंद महाराजांचे शिष्य चिंतामणी महाराज, ही त्यांची मूर्ती आहे. हो, त्यांची मूर्ती. चिंतामणी महाराजांचा जन्म गोकुळाष्टमीला झाला. हो. अच्छा, 1918 मध्ये. 1918 मध्ये झाला. असंच अष्टमीचं म्हणजे श्रीकृष्ण जन्मच असल्याने त्यांचे खूप खूप अशा लीला आहेत चिंतामणी महाराजाच्या. लहानपणापासून त्यांनी खूप लीला केलेल्या आहेत. जसे श्रीकृष्ण परमात्माने केलेल्या तद्वत चिंतामणी महाराजानं सगळ्या लीला केलेल्या आहेत. चमत्कार आहे तसे झालेले आहेत. अजूनही निर्गुणातून लोकांना खूप प्रचिती येते. आपल्याला कोणत्या महाराजांचा वगैरे काय अनुभव वगैरे काय सांगता येईल? म्हणजे महाराजांचा अनुभव त्यांचा काही? महाराजांचा अनुभव मलाच झालेला आहे. मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मला ज्वर झाला होता, म्हणजे टायफॉइड झालेला होता. टायफॉइड झाल्यानंतर म्हणजे माझ्या म्हणजे काहीच राहिलं नव्हतं. आमचं ओवाळण्याची परंपरा पालखीला गुरुवारची आमच्या आईकडे होती, ते अजूनही चालू आहे समजा परंपरा. तर त्यावेळेस आमची आई मला घेऊन आली होती ओवाळायला. तर मला खांद्यावर टाकून आणलं. माझ्यात काहीच राहिलेलं नव्हतं, म्हणजे प्राण गेलेलाच असेल असं समजायचं. इथं आणून टाकलं. त्यावेळेस मग गुरुवारचा दिवस होता. रात्री ओवाळायचं काम आमच्या आईकडे होतं. पालखी मिरवणं झाल्यानंतर देव जाग्यावर बसले की आक्षेपण करायचं काम आमच्या आईकडे होतं. तर ते सगळ्या देवाला करत करत आमच्या आई तिथं आणि त्यास मग महाराजांना पाहिलं. महाराज दर्शन घेत आले चिंतामणी महाराज. त्याने तिथं पाहिलं इथं कोणाला टाकलं म्हणजे. तर मग आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं बघ याला, म्हणजे माझं नाव चंद्रकांत आहे, चंद्रकांतला इथं टाकलं म्हणे. त्याला कशाला इथं आणलं म्हणे. म्हणजे माझ्या अगोदर दिवसा 2, एक वैद्य आणि एक डॉक्टर MBBS हे पाहायला आलेले होते. महाराजांचे शिष्य होते. महाराजांनी बोलावून घेतलं होतं. त्यानं दोघांनी मला पाहिलं. माझी नाडी काही चालणं गेली, डॉक्टरचे ठोके चालणं गेले. त्याने दोघांना पाहिले आणि उठून गेले. महाराजाला सांगितलं महाराज काहीही राहिलं नाही म्हणजे तिच्यामध्ये मुलामध्ये. तर मग संध्याकाळी आमच्या आईने इथं आणून टाकल्यानंतर महाराजांना पाहिलं. म्हणजे इथं कशाला आणलं म्हणले, त्याला बोलावं म्हणले. आमच्या आईचं ताराबाई नाव होतं, तर ताराबाईला बोलावा म्हणले. मग आमच्या आईच्या हातात ते आक्षेपणाचं ताट होतं. दुसरी बाई बोलावं आली. त्यांनी सांगितलं तुम्हाला बोलावलं म्हणजे मी आक्षेपण झाल्याशिवाय येत नाही. मग आक्षेपण झालं सगळं. मग महाराजाच्या दर्शनाला आल्यानंतर मग महाराजांना सांगितलं इथं कशाला टाकलं म्हणे त्याला, हे घेऊन जा म्हणे. ती म्हणे असं घेऊन जात नाही, माझ्या हाताला त्यानं धरावं आणि यावं म्हणे. हो, आमच्या आई म्हणजे. तर बराच वेळ दोघांचा वाद चालला होता.
तर नंतर मग महाराजांना काय केलं की म्हणले तिचं अंगावरले कपडे काढा सगळे, माझ्या खाली अंथरूण असेल काय ते सुद्धा काढून टाका, म्हणजे जमिनीवर अगदी उघडं करून टाका. मग उघडं केलं आणि मग महाराजांना काय डोक्यापासून पायापासून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर मला हात मारली, उठ म्हणे. उठून बसलो. तुमच्या डोक्यावर हो, उठून बसलो. मला म्हणजे काय खायचं तुला? महाराजाला मला चिवडा खायचा मुरमुऱ्याचा. तर मग 2 डिशची चिवडा करायला सांगितला आमच्या आईलाच, आणि 1 डिश माझी झाकून ठेव म्हणे, मी महादेवाची पूजा झाल्यानंतर खाईल, आणि 1 डिश त्याला इथं खाऊ घाल, पाणी पाजून मग घेऊन जाय. मी ती डिशभर चिवडा खाल्ला, पाणी पिलं आणि घरी उठून गेलो. तर नंतर मग पंचपदी सगळं झाल्यानंतर महाराजानं सगळ्यांना बोलावून घेतलं, म्हणजे आमचे वडील, काका, अजून शिष्यवर्ग होते त्यांना सगळ्यांना, ते डॉक्टर, वैद्य सगळ्यांना बोलावून घेतलं आणि बसले तिथं. बसल्यानंतर मग झारी आणली, झारीतलं पाणी 2 टामन घेतली होती चांदीची, त्यात पाणी टाकत राहिले महाराज एक 15-20 मिनिटं. तर ते पाणी नंतर मग पुन्हा थांबले थोड्या, आणि एका पाण्यात असे वाफा निघू लागले. हो, 1 फूटभर अंतरावर असा हात धरला, वाफा लागू लागले त्या पानाची, आणि एका पाण्यामध्ये चमचम चमचम चमक लागलं. हा, तर मग महाराजांनी सांगितलं याच्यात त्याची ताप निघाली म्हणे सगळी आता, आणि हे जे ते म्हणजे त्याच्या अंगाला कोंड आहे, उद्या जाऊन पहा म्हणे सगळा निघून गेलेलं दिसेल तुम्हाला. तर अशी ती परिस्थिती माझी. तर महाराजांना मला जीवदान दिलेले म्हणजे तुमचं म्हणजे काही प्राणच नव्हतं राहिलं. हो हो, पण महाराजांनी इकडे आपली कोणती ही छन्नूबाई महाराज. अच्छा, छन्नूबाई महाराज. हे चिंतामणी महाराजाचे शिष्य, त्यांचे चिंतामणी महाराजांचे शिष्य छन्नूबाई महाराज. हे गुजरातला होते, वर्षातून यायचे दर्शनाला वगैरे. त्यांच्या हाताने यवहान महाराजाचं श्राद्ध वगैरे छन्नूबाई महाराजाच्या हाताने व्हायचं. अच्छा, त्यास दोघे नातोळे महाराज आणि छन्नूबाई महाराज दोघे येत होते. पुढे त्यांचे सुपुत्र राजीबाई वगैरे, हे भक्तीबाई, कुंतेशबाई, प्रकाशबाई, हे सगळे येत होते परिवार त्यांचा दर्शनाला, दरवर्षी यायचा. तर मग महाराजाची प्रकृती खालवत गेली, चिंतामणी महाराजाची. नंतर मग त्यांनी छन्नूबाई महाराजाला बोलावून घेतलं. छन्नूबाई महाराज कुठं नोकरीला होते, तिकडे रिटायर झालेले होते, मंडळी जात राहिली होती, आणि मुलं बाळ सुना वगैरे सगळे परिवार राहतात त्याच्या तिथं. पण महाराजांनी इकडे बोलावून घेतल्याच्यानं मग महाराजांना सांगितलं, चिंतामणी महाराजाला, छन्नूबाई महाराजाला सांगितलं की आता हे सगळं तुमचं आहे, यवहान महाराजाच्या नावाचं ना सगळं संस्थान आहे, हे तुमचं, तुम्ही सांभाळा म्हणे. म्हणे मला कधी भाजी आणायची सुद्धा माहित नाही, मी काय एवढं मोठं सांभाळणार नाही. ते म्हणजे तुम्ही फक्त सांभाळा, माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी, असं म्हणून महाराजाच्या हातात हात दिला आणि छन्नूबाई महाराजाला सांभाळायला सांगितलं. तर नंतर मग काही दिवसानं चिंतामणी महाराज शिव झाले. नंतर मग छन्नूबाई महाराज इथं थांबत होते, नवीन नवीन जाणं येणं करत होते मधून मधून. नंतर मग इथंच थांबले. नंतर जवळजवळ 30 वर्ष त्यांनी इथली सगळी सेवा केलेली चिंतामणी महाराजांना. चिंतामणी महाराज, छन्नूबाई महाराजांना त्यांची गादी म्हणजे त्यांनी पुढे चालू ठेवली, त्यांची ते पुढे चालू ठेवली, त्यांनी परंपरा गादीवर बसले आणि त्यांचं सगळं कामकाज ते पुढे चालू ठेवली. जसं आहे तसं त्यांनी आपलं चालू ठेवलं. चिंतामणी महाराजांना हे पंगत सेवा वगैरे हे असे देऊन अन्नदानाचं 1 वर्षभराची यजमान सगळी तयार केली. तर ते त्याप्रमाणे अजूनही चालली अन्नदान वगैरे. तेव्हापासून रोजच आहे. म्हणजे पहिले आपली आरती वगैरे होती इथं. हो, मग आरती नंतर म्हणजे रोजची कशी दिनचर्या असते आपली समजा इथं, म्हणजे पहाटेपासून महाराजांना नियम घालून दिले. महाराजांना असे नियम घालून दिले होते की काकडा सकाळी 5 वाजता ब्राह्मण गंगेचं स्नान करून अगोदर ही घंटी वाजून नंतर मंदिर उघडून मग ते स्नान केल्यानंतर मग देवाचे पडदे वगैरे भोपाळ्या बनायच्या, काकडा आरती व्हायची. काकडा आरती झाल्यानंतर पुन्हा मग
बाहेर भजन व्हायचं पंचपदी. पंचपदी झाल्यानंतर मग आरती होती. पहिली आरती 5:30ला लागत होती, अजून चालू आहे. आणि दुसरी आरती 5:30ला. त्याच्यानंतर मग दुसरी आरती झाली की त्याचं आवर्तन, एक रुद्राचं आवर्तन असतं, ते आवर्तन करून पंचोपचार पूजा. पंचोपचार झाल्यानंतर एक आपूप नैवेद्य अनारशाचा किंवा मग बेसनाचा लाडू असा उपहार नैवेद्य रोज देवाला असतो. रोज असतो. आणि त्याच्यानंतर मग तिसरी आरती होती. अशा 3 आरती सकाळी होत्या. आणि दुपारी नंतर मग चौकडच अभिषेक होतात. सिद्धेश्वर बाबाजीला, योगानंद महाराजाला, दत्त महाराजाला रोज रुद्राची एकादशी असते आणि माला मंत्राची एकादशी, असे दोन्ही अभिषेक असतात. नंतर पंचोपचार, षोडशोपचार पूजा, कोणाचे लघुरुद्र वगैरे आले तर मग ते वेगळे पूजा अभिषेक होतो. आणि चिंतामणी महाराजाचा अभिषेक, छन्नोई महाराजाचा अभिषेक, एवढं सगळे 5 ब्राह्मण असतात. ते सगळं करून दुपारी 12ला नैवेद्य असतो, महानैवेद्य. नैवेद्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, पुरणाची पोळीचा नैवेद्य, भजे वगैरे रोज असतात. पक्वान्न काही असलं कोणाचं तर ते पक्वान्नाचा नैवेद्य, असं ते रोजचं दिनचर्या आहे. तर 12:30ला आरती लागते. 12:30ला आरती झाल्यानंतर जितके कोणी बाहेर गावून लोक आलेले असतात त्यांना सगळ्यांना प्रसादाचा लाभ असतो. रोज बाहेर गावून आलेल्या लोकांना रोज प्रसाद असतो. असे दुपारचे. आणि 4 ते 5 नंतर नामस्मरण होतं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा प्रदोष काळ पूजा. दत्त महाराजाची 3 टाईम पूजा आहे. तर प्रदोष काळाला पूजेला पुन्हा एक रुद्राचं आवर्तन, पंचोपचार, षोडशोपचार पूजा होती. त्याच्यानंतर मग शांतीपाठ होतो. शांतीपाठ झाल्यानंतर नित्य पंचपदी. पंचपदी झाल्यानंतर पंचपदी साधारण 10:30 ते 11:15 पर्यंत चालते. आणि 10:30ला आरती होऊन तीर्थप्रसाद होतो. हे नित्याचं. आणि दर गुरुवारी पालखी असते. 10 वाजता पालखी निघती. 10 ते 1 कार्यक्रम असतो. पावल्या वगैरे असतात. गावातली मंडळी येते दर गुरुवारी. दर गुरुवारी पालखी असते. हो. आपल्या इथं मग आता वार्षिक जे उत्सव होतात नेमकं आपल्या इथं ते कोणते कोणते साजरे होतात, कसे कोणते कोणते? आता योगानंद महाराजांची पुण्यतिथी, त्यावेळेस 7 दिवसाचा कार्यक्रम असतो पुण्यतिथी. हो. अखंड नामस्मरण, दिगंबरा. आणि रोज नित्य पालखी असते. ती पालखी परिसरातून मिरवतात. आणि शेवटच्या त्या दिवशी श्राद्ध, समाराधना. त्रयोदशीला, द्वादशीला श्राद्ध असतं, त्रयोदशीला समाराधना असती. एक 15 ब्राह्मण सगळे आणि सालुसी असे 16 ब्राह्मण सगळे जेवायला असतात. येती संन्यासी कोणी आला तर त्यांना बसवतात. तर त्याच्यानंतर समाराधना झाल्यानंतर भांडारा वगैरे, वाळूमध्ये पंगत. एक त्याचं दशमीपासूनच सुरुवात होती स्वयंपाकाला. पुऱ्या आणि शिरा, गुळाचा शिरा आणि पुऱ्या 2 दिवसानं अगोदरच केल्या जातात. आणि शिरा आदल्या दिवशीपासून सुरुवात होती. असे त्याचं आपल्या नदीच्या पात्रामध्ये. हो, नदीच्या पात्रामध्ये वाळूमध्ये बसवतात. ट्रॅक्टरनं वगैरे ते सगळं पुऱ्या, शिरा वगैरे होऊन जातात. आणि खाली सगळ्यांना मग प्रसाद वाहत. म्हणजे ट्रॅक्टरने पुऱ्या वगैरे, शिरा वगैरे एवढी संख्या वगैरे. हो, ट्रॅक्टरच न्यावं लागतं. अच्छा. भरपूर लोकसंख्या. हो. आणि संध्याकाळी मग पालखी वगैरे असते. इथून पालखी रात्री 2 वाजता निघून निशाण घाटाला जाते आणि दुसऱ्या दिवशी वापस येते. अच्छा. दुसऱ्या दिवशी वापस येते. तिथं भजन वगैरे सगळं होऊन गावात पुन्हा थांबती. गावात भजन वगैरे होते तर. आणि नंतर मग सगळं समाजासमोर सोबत येतात मग पालखी. आणि त्याच्यानंतर पुन्हा दत्त जयंतीचा कार्यक्रम, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो. दत्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये योगानंद महाराजांचा सुद्धा जन्मदिवस तोच आहे. योगानंद महाराजांचा तोच आहे जन्मदिवस. म्हणून ते दोन्ही साजरा करतात. दत्त जयंतीचा असंच अखंड नामस्मरण असतं. दिगंबरा या घोषामध्ये रात्रंदिवस
हा. आणि पारायण वगैरे असतात. गुरुमूर्ती चरित्र, गुरुचरित्र हा. हे दोन्ही पारायण 7 दिवसामध्ये ते असतात. त्या 7 दिवस. हा. आणि त्याच्यानंतर एक चतुर्थीचा कार्यक्रम, माघवद्य चतुर्थी, हा. चिंतामणी महाराजाचा पुण्यतिथी हा. दिन, त्यावेळेस सप्ताह असतो. सप्ताहामध्ये अभिषेक वगैरे त्यानं मूर्तीला, हा. नंतर पुन्हा पालखी वगैरे संध्याकाळी, श्राद्धाचं वगैरे दुपार असतं. आणि आलेल्या लोकांचं भंडारा, गावातल्या लोकांना भंडारा असतो हा. जेवायला वगैरे सगळ्यांना. असं 1 दिवसाचा कार्यक्रम चतुर्थीचा असतो. 1 दिवसाचा असतो. हा, 1 दिवसा. आणि छन्नूबाई महाराजाचा आता याच्यात कार्तिक हा. महिन्यात, कार्तिक शुद्ध एकादशी हा. पुण्यतिथीचा कार्यक्रम, त्यावेळेस असं शिष्य वगैरे खूप जमतात. महाराजाचं श्राद्ध वगैरे करून नंतर मग पुन्हा सगळ्यांना प्रसाद वगैरे घेऊन रात्री पालखी असते. आता इकडे हे कोणतं महाराजांचं स्थान आहे? हे छन्नूबाई महाराजाचं स्थान आहे. छन्नूबाई महाराज. छन्नूबाई महाराजाचं इथंच निवास. हा. नेहमी इथं आले तर इथंच थांबले होते. अच्छा. मध्ये तिकडे काही मला म्हणलं इथं आम्हाला हा. इथंच बरं म्हणून. एकांतवास त्यांना खूप आवडत. अच्छा. एकांत राहण्यामध्ये एकांत महाराज, त्यामुळे त्यांचं इथं मग इथं हा. समजा. इथंच राहत होते. आता हे डेव्हलपमेंट केलं समजा. हा. हा. पूर्वी थोडी लहान होती खोली. अच्छा. ही खोली पहिले हा. लहान, हो. पण आता परत मग बांधकाम हो. वगैरे त्याला मोठं केलं. गुरुमंत्र वगैरे महाराजाचे हा. अजूनही इथंच होतात. अच्छा. हो. गुरुमंत्र वगैरे देत हो, असेल. गुरुमंत्र महाराजच होते. छन्नूबाई या महाराज. ठिकाणी दिले. हा, चिंतामणी महाराजांना दिले हा. आणि छन्नूबाई महाराज देत होते. हा. हा. इथं या ठिकाणी हो. गुरुमंत्र देतात. हो. समजा आणखी नाही समजा जेव्हा. हो. गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो. हा. गुरुपौर्णिमेला चिंतामणी महाराजा आणि छन्नूबाई महाराजाच्या पादुकीचा अभिषेक वगैरे करून आलेल्या लोकांना प्रसाद वगैरे असतो. तर त्यानंतर पुन्हा अतिरुद्राचा कार्यक्रम असतो. दरवर्षी अतिरुद्र सोहळा चातुर्माशामध्ये ब्राह्मण व्रतस्थ राहून दाढी वगैरे न करता, नख न काढता, सीमावलंघन न करता, हे सगळं व्रतस्थ राहून पाळून एक 11 ते 12 ब्राह्मण दरवर्षी आम्ही इथं ठेवतो. अति महाराज. हो. दरवर्षी केलं हो, अतिरुद्र करतात दरवर्षी सोहळा. कधीपासून केला जातो आज? शेषाच पासून काय चालू आहे म्हणजे हा जे अतिरुद्राचं हो. हे जे अतिरुद्राचा तो 1946 तेव्हापासून म्हणजे अखंड चालूच आहे. म्हणजे कधी त्याला हे. अखंड चालू आहे. अच्छा. दरवर्षी दरवर्षी ब्राह्मण मोठ्या उत्साहानं करतात. पूर्वी महाराज स्वतः करत होते. हा. आता कसं दक्षिणा वगैरे वाढली सगळे, ते आता यजमान घेतात. अच्छा. आणि आता यजमान केलेली आहेत तयार. तर लोक पुष्कळ महारुद्र घेतात, अतिरुद्र घेतात. असं त्यांच्या याच्यातून असा सोहळा चालू आहे आमचा. आता पस्तूर चालू आहे. हा. म्हणजे 1946 पासून हो, दरवर्षी आज पस्तूर चालू आहे. त्या वर्षी पस्तूर चालू आहे. अच्छा. अजूनही पुढे चालूच राहील. पुढे चालूच राहील ही परंपरा. हो, आशीर्वादाने त्यांच्या. मग आता सध्या इथं पूर्ण म्हणजे हे जो म्हणजे कामकाज वगैरे आपले जे आहे, तर ते समजा आता छन्नूबाई महाराजांचे चिरंजीव मोठे. अच्छा. राजेशभाई महाराज. राजेशभाई महाराज हे कारभार पाहतात आता. हा. हा. ते इथं मग आता कारभार पाहतात. हो. हो. ते छन्नूबाई महाराजांचे मोठे सुपुत्र. मोठे सुपुत्र. छन्नूबाई महाराजाला 3 मुलं. हे सगळ्यात मोठे राजेशभाई महाराज. आता हे सध्या कारभार ते पाहतात इथलं. ते पाहतात. हो. हे काम वगैरे त्यांच्या याच्यातच झालेलं आहे. हे जे काम बाहेरचं दिसतंय बाहेर. हो. डेव्हलपमेंट सगळं आताही चालू आहे. तिकडं पाठशाळेकडे चालू आहे. हे सगळं त्यांच्या याच्याकडे चालू आहे, आधिपत्याखालीच. आता आपलं हे दत्त मंदिर समजा मुख्य गाभारा आहे समजा. हो, दत्त महाराजाचा हे मुख्य गाभारा. इथंच आता 3 टाइम पूजा वगैरे, 11 आरतीपासून शेज आरती पस्तूर सगळे कार्यक्रम इथंच होतात. अच्छा. म्हणजे जे आरत्या वगैरे दिवसभर सगळ्या पूर्ण इथंच होतात या स्थानाचे. हो. याची स्थापना कधी वगैरे काय झाली? याची दत्त महाराजांची स्थापना 1936 मध्ये. 1936 मध्ये यांची या मूर्ती हो, स्थापना. मूर्ती स्थापना झालेली आहे. ही कोणाच्या हातून म्हणजे चिंतामणी महाराजांच्या हातून. चिंतामणी महाराजांच्या हातून याची स्थापना झाली. हो. चिंतामणी.
मला एक फक्त तुमचा परिचय द्या, म्हणजे तुमचं नाव वगैरे, म्हणजे तुम्ही इथं काय. चंद्रकांत जोशी हा गुंज. हा मी इथला रहिवासी हा. आणि पुजारी पण आहे. म्हणजे तुम्ही पुजारी आहे? हो, आमची माझी तिसरी पिढी येत आहे. दुर्गेशची तिसरी पिढी आहे. अच्छा. आमचे वडील काम करत होते इथं, मी करत आलो. मला आता 65 वर्ष येतं. मला 45 वर्ष झाली मी इथं सेवेमध्ये आहे. तुम्हाला 45 वर्ष झाली? हो. तुमच्या आधी वडील? हो, आमचे वडील होते, वडील करत होते. मलाही 45 वर्ष झाली सेवेमध्ये आहे. आणि आता पुढे आमचा पुतण्या दुर्गेश करायला लागला. ते करते का? हो, त्यालाही झाली एक 10-15 वर्ष. म्हणजे तुमचं पण वंश परंपरेचा? हो, चालत आली. ही तिसरी पिढी आमची. दुर्गेशची ही तिसरी पिढी आमची काम इथं सेवेमध्ये. ठीक आहे, धन्यवाद. हो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज संस्थानाची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल समस्त संस्थानाचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.